गुगलवर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। नाशिकच्या इंदिरानगर परिसरात रात्री 9:30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। तिरुमाला स्वस्तिक अपार्टमेंट मधील अभिजित इनामदार यांच्या फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झालं। सुदैवाने घटनेच्या वेळी इनामदार कुटुंब नातेवाईकांकडे गेलं होतं, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। अचानक उठलेल्या धुराच्या लोटांनी आणि ज्वाळांनी संपूर्ण परिसर हादरून गेला। नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला आणि पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन आग विझवण्याचं काम केलं। प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समजतंय। घरातील सर्व फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे आणि महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झालेत। परिसरात काळोख आणि धुराचे ढग पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। काल आम्ही पूजा करून आमच्या पाहुण्यांच्या घरी गेलो। त्यावेळेस आम्हाला बिल्डिंग मधून फोन आला की तुमच्या घरातून धूर येते म्हणून आम्ही ताबडतोब आलो। तर घराला आग लागलेली होती। आगीमध्ये बरंच घर सामान जे आहे ते सगळं जळून खाक झालेलं आहे। सगळं फर्निचर वगैरे सर्व जळालेलं आहे आणि प्रथम दर्शनी तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असं आहे। आमच्याकडे बऱ्याच दिवसापासून लाईट फ्लक्च्युएशनचा पण प्रॉब्लेम होता आणि त्याची आम्ही कंप्लेंट पण केली होती बिल्डिंगच्या हिशोबाने, परंतु फक्त एक झालं की आमची जीवितहानी वगैरे काही झाली नाही, मात्र वैयक्तिक नुकसान खूप झालेलं आहे। फर्निचरचं नुकसान। काल जी घटना घडली अतिशय दुर्दैवी होती। काल बिल्डिंगला भीषण आग लागली होती आणि अग्निशमन दलाने खूप परिणामात मदत केली। 2 फ्लॅटचं नुकसान झालंय, माझं पण फ्लॅटचं नुकसान झालं आहे। माझ्या घरात जे अग्निशमन हे केलं होतं, पाणी मारलं, ते सगळं लिकेज झालं। माझ्या घरातल्या जेवढी कन्सील वायर होती ती सगळी ओली झाली। मला पूर्ण माझं घरातलं LED, तुमचं TV, फ्रीज, लाईट सगळं पाण्यात आहे। त्याच्यामुळे मला रात्रीपासून लाईट स्विच ऑफ करून ठेवलेलं आहे। तर ते मला पटकन त्याची हे मिळावी, मदत मिळावी। सर्वेश बुधर। काल जो बिल्डिंग मध्ये झालेला प्रकार होता त्याबद्दल म्हणजे सगळेच बिल्डिंग मधले लोक अस्वस्थ आहेत, कारण शॉर्ट सर्किटमुळे जी आग लागली। बिल्डिंगला पोझिशन मिळून फक्त 6 वर्ष झाली आणि 6 वर्षामध्ये असा प्रकार घडणं हे खरंच दुर्दैवी घटना आमच्यासाठी। तर चेअरमॅन म्हणून आमची एक डिमांड आहे सोसायटीतर्फे की बिल्डरने आम्हाला जे घडलेला प्रकार आहे तर त्याच्याबद्दलची एक शाश्वती द्यावी की जे इलेक्ट्रिकच्या वायरी आहेत त्या आम्हाला पुढील वापरासाठी सुयोग्य आहेत आणि त्याच्याने आम्ही बऱ्यापैकी अजून पुढचं आमचं आयुष्य काढू शकतो, अशा पद्धतीचं आम्हाला एक शाश्वती बिल्डरकडून आम्हाला मिळावी, एवढी एक आमची सगळ्या सदस्यांमार्फत बिल्डरकडे एक मागणी आहे आमची। या घटनेनंतर अशा अपार्टमेंटमध्ये नियमित सुरक्षा तपासणी होणं अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत असं स्थानिक रहिवाशांनी म्हटलंय। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केलाय। मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्यानं संबंधित कुटुंबावर संकट कोसळलंय, मात्र परिसरातील नागरिकांनी त्यांना मदतीचा हात देण्याची तयारी दाखवली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।